पश्चाताप ही अशी जखम आहे जी वेळ गेल्यावरच उघडते आणि मग कधीच भरत नाही. आज तू जे टाळतोयस, उद्या त्याच गोष्टीसाठी तू स्वतःलाच दोष देणार आहेस. घड्याळाची टिकटिक फक्त वेळ दाखवत नाही, तर ती तुझ्या संधी संपत चालल्याची आठवण करून देते. होय, वेळ कधीच थांबत नाही, पण पश्चाताप मात्र आयुष्यभर दोष देणारा आहे. तुझी संधी दार ठोठावत आहे तेव्हा तू दरवाजा उघड, नाहीतर नंतर पश्चाताप दरवाजा तोडून आत येईल. आजचा 1 तास वाया गेला म्हणजे उद्याचा एक स्वप्न तुझं कमी झालं. तू आज जे करणार नाहीस तेच उद्या तुला सर्वात जास्त खटकणार आहे. वेळ गेल्यावर काश म्हणण्यापेक्षा आज मी करतो असं म्हणणं जास्त महत्त्वाचे आहे. होय माझ्या लेकरा, वेळ आली आहे त्या वेळीचं तू संधीचं सोनं करून घे. थांब, पुढे जाण्याआधी एकदा विचार कर, तू सध्या जे करत आहेस ते खरंच तुझ्या भविष्यासाठी योग्य आहे का? कारण एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा वेळ का गेली तर कधीच परत येत नाही, पण पश्चाताप आयुष्यभर सोबत राहतो. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नकोस, शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित हा संदेश तुझं आयुष्य बदलू शकणे. वेळ ही या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा गेला तर परत कमवता येतो, माणसं दूर गेलीत तर परत भेटू शकतात, पण एकदा वेळ निघून गेला तर तो कधीच परत येत नाही. आज तुझं 1 तास उद्या तुझ्या यशामध्ये फरक पाडणार आहे. तू सारखी एक चूक करतोस, उद्या करतो, नंतर करतो, अजून वेळ आहे. पण सत्य काय आहे बाळा, उद्या नावाचा दिवस कधीच येत नाही. आजचं काम उद्यावर ढकललं की ते काम कधीच पूर्ण होणार नाही आणि मग हळूहळू पश्चाताप सुरू होतो. बघ, जर तुला वाटत असेल की होय हे बरोबर आहे, तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, जो मनाला रोज आतून तोडत असतो तो पश्चाताप असतो आणि तेव्हा वाटतं की काश मी तेव्हा मेहनत केली असती, काश मी ती संधी सोडली नसती. हे काश शब्द आयुष्यभर तुझा पाठलाग करत राहील. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, पण सगळेच लोक ती ओळखू शकत नाही, कारण तेव्हा आपण व्यस्त असतो मोबाईलमध्ये, आळशीपणात किंवा भीतीमध्ये. आणि जेव्हा संधी निघून जाते तेव्हा फक्त पश्चाताप उरतो. पण अजून उशीर झालेला नाही. जोपर्यंत तू हा व्हिडिओ बघत आहेस तोपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. आजच निर्णय घे आणि आत्ता वेळ वाया घालवू नकोस. सुरुवात लहान कर, पण आत्ताच कर. यशस्वी लोक वेगळे नसतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. ते वेळेचा आदर करतात, ते आजचं काम आजच पूर्ण करतात आणि म्हणूनच त्यांना पश्चाताप कधीच करावा लागत नाही. विचार कर, 10 वर्षांनी तू स्वतःकडे पाहशील, तुला अभिमान वाटेल का की पश्चाताप होईल? हा निर्णय आजच्या तुझ्या कृतीवर अवलंबून आहे. म्हणून वेळ निघून गेल्यावर रडून काहीच फायदा नाही. आजची कृती, नाहीतर उद्या पश्चाताप तुझ्या दारात उभा असेल. जर हा व्हिडिओ तुला थोडासा जरी विचार करायला भाग पाडत असेल तर तू लगेच ॲक्शन घे, कारण वेळ चालला आहे, तो कोणासाठीही थांबत नाही. जर तुला वाटत असेल की हे तुझ्यासाठीच आहे तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. होय बाळा, तुझ्या घरात आता आनंदाची बातमी येणार आहे. आज जे काही तू करत आहेस ते थोडा वेळ थांबव, कारण आज वेळ तुला स्वतः काही सांगायला आली आहे. होय बाळा, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. हे आयुष्य तुला योगायोगाने मिळालेलं नाही बाळा. ही प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास ही सगळी देणगी आहे. पण तू काय करतोयस? तूच त्या वेळेला वाया घालवत आहेस. जो वेळेचा अपमान करतो त्याला नंतर आयुष्य अपमानित करतं, ही गोष्ट तू लक्षात ठेव. वेळ ही एक वाहणारी नदी आहे. तू त्यात हात घालशील पण तीच पाणी तुला पुन्हा स्पर्श करणार नाही. आजचा दिवस गेला तर तो कायमचा गेला आणि उद्या तो कधीच परत येणार नाही.
पश्चाताप हा एक असा अंधार आहे जो हळूहळू तुझ्या मनाला खाऊ लागतो. रात्री झोप लागत नाही, मनात फक्त एकच आवाज की मला योग्य वेळेला सद्बुद्धी आली असती तर. म्हणूनच तू कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. पण तू कर्मच करत नाहीयेस. आज तुझे टाळतोयस तेच उद्या तुझ्या दुःखाचं कारण बनणार आहे. कारण वेळ कोणालाही माफ करत नाही. हा क्षण, हो हाच क्षण तुझ्यासाठी बदलाचा आहे. तू ठरवू शकतोस की आता मी बदलणार, आता मी वेळेचा आदर करणार, लहान लहान पाऊल टाकणार, पण मी थांबणार नाही. एक तू आहेस जो आजपासून मेहनत करतोयस आणि एक तू आहेस जो आज सारखाच वेळ वाया घालवत आहेस. तू बघ काही दिवसांनी तुझं आयुष्य कसं बदलणार आहे ते. आणि काही नाही केलंस तर पश्चातापाशिवाय तुझ्या हातात काहीच राहणार नाही. आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला विचार, मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करत आहे का? जर उत्तर नाही असेल तर अजून वेळ आहे, पण जास्त नाही. वेळ ही देवाची सर्वात मोठी देणगी आणि पश्चाताप ही सर्वात मोठी शिक्षा. आजच निर्णय घे की तू वेळेचा सन्मान करणार, नाहीतर उद्या वेळ तुला पश्चातापाची शिक्षा देणार आहे. होय, बघ तू ठरव तुला काय करायचं आहे. आणि तुला जर वाटत असेल की तुझा वेळ वाया जात आहे तर तू श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तू स्वतःचा भूतकाळ आता पाहशील आणि तो तुला एकच प्रश्न करेल, मी जेव्हा तुला संधी दिली होती तेव्हा तू काय केलं? म्हणूनच माझ्या लेकरा, एक मुलगा होता, मोठी स्वप्न होती, एक सवय होती उद्या करू. तो दररोज ठरवायचा आजपासून मेहनत सुरू करणार. पण प्रत्येक रात्री तोच एक विचार, आज नाही उद्या पक्क. दिवस गेले, महिने गेले आणि बघता बघता वर्ष सुद्धा निघून गेली. वेळ शांतपणे पुढे चालत राहिली. ना कोणाला थांबवलं, ना कोणाला सांगितलं. आणि तो मुलगा अजूनही उद्यामध्येच अडकलेला आहे. एक दिवस तो रात्री एकटा बसलेला होता. अचानक मागून एक आवाज आला, मी आलोय. तो घाबरून मागे वळाला. पाहतो तर कोणीच नाही. पुन्हा आवाज, मी तुझा पश्चाताप आहे. त्याच्या समोर एक सावली उभी होती. मी दररोज तुझ्या जवळ होतो, पण तू मला दुर्लक्ष केलंस. तुला आठवतंय का? जेव्हा मी तुला संधी दिली होती, जेव्हा तुला मेहनत करायची होती तेव्हा तू केलं नाहीस. तेव्हा त्या मुलाकडे काहीच उत्तर नव्हतं. पश्चाताप म्हणाला, आता उशीर झालाय, वेळ निघून गेली आहे आणि आता मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, कारण आता काहीच बदलता येत नव्हतं. मित्रांनो, ही कथा फक्त कथा नाही, हा आपला सुद्धा भविष्य असू शकतो. जर आज नाही उद्या तर कायमचा उद्या पश्चाताप येणार. हा शेवट आपण बदलू शकतो, आज, आत्ता, ताबडतोब. म्हणूनच वेळ शांतपणे निघून जात आहे, पण पश्चाताप मोठ्याने ओरडत असतो. आजच निर्णय घे की तुला शांत वेळ हवी आहे की ओरडणारा पश्चाताप. जर आजचा व्हिडिओ तुला थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर.